शेतकरी मित्रांनो नमस्कार. दिसत असलेला सोयाबीन प्लॉट हा माझ्या स्वतःच्या शेतातील आहे. हा पूर्ण 2.5 एकरचा प्लॉट आहे. या प्लॉटवर व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, आज आपण सोयाबीनला ड्रिचिंग करण्याचं काम करत आहोत. आता सोयाबीनमध्ये ड्रिचिंग हे थोडं बऱ्याच शेतकऱ्यांसाठी नवीन गोष्ट आहे, पण मी कशासाठी करतो त्याचे तुम्हाला थोडक्यात फायदे सांगतो आणि होणारं नुकसान आपल्याला कसं टाळता येईल ते पण सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण सांगणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, ड्रिचिंगमध्ये आपण घेत आहोत हुमणी अळीसाठी एक औषध. ते घेत आहोत आपण बायोमी कंपनीचं कंट्रोलर या नावानं, जे आपण हळदीमध्ये ड्रिचिंग केली तेच. आणि दुसरं घेत आहोत ट्रायकोडर्मा. मित्रांनो, आता ट्रायकोडर्मा आणि कंट्रोलर हे दोन औषधं आपल्याला याच्यामध्ये हुमणी अळी आणि जमिनीतील बुरशी या दोन रोगावर चांगल्या पद्धतीनं काम करता यावं किंवा आपल्या सोयाबीनला कुठल्या प्रकारचं नुकसान होऊ नये. फक्त सोयाबीनच नाही, आपला महत्त्वाचा भाग जो आहे ड्रिचिंग करण्याचा, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या प्लॉटमध्ये आपण दिसत असलेल्या समोर ऊसाची लागवड करणार आहोत आपलं सोयाबीन निघाल्यानंतर. आता बरेच शेतकरी सोयाबीन निघाल्यानंतर ऊस लावतात किंवा हरभऱ्याचं पीक घेतात, असे बरेच पिकं घेतात. तर एक हरभऱ्याचं उदाहरण देतो. आता बऱ्याच जागी हरभरे टाकणं कमी केलं शेतकऱ्यांना. त्याचं कारण काय आहे की हरभरे टाकल्यानंतर त्याला मर रोगाचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त व्हायला लागला. तर महत्त्वाचा आपला उद्देश तेच आहे की तुम्ही जर हरभरा टाकत असाल तर तुमच्या शेतात हरभऱ्याला जर तुम्हाला मर येऊ द्यायची नसेल आणि त्याच्यावर मर आल्यानंतर खर्च करण्यापेक्षा तुम्ही जर आताच त्याचा जर उपाय केला तर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये हरभऱ्याला मर रोग हा प्रादुर्भाव दिसणारच नाही. बरेच शेतकरी त्याला हरभरा उधळतेत असं म्हणतात, कोणी म्हणते बुरशी आली, कोणी म्हणते मर लागली. तर हे कोणत्याच बुरशीचा तुमच्या हरभऱ्यावर समोर त्रास होणार नाही, कारण मी दरवर्षी तशा पद्धतीने त्याचं नियोजन करत असतो. फक्त एवढं होते की आपण ड्रिचिंग करत नाही, ट्रायकोडर्मा आपण मातीमध्ये मिक्स करून सोयाबीनला फेकत असतो. आता पावसाळ्याचे दिवस आहे तर त्याचं काम एकदम सुरळीत आणि एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळते. ट्रायकोडर्मा तुम्ही आता एकदा टाका आणि सोयाबीन तुमचं काढणीला आलं त्या टायमाला, पावसाळा संपत आला की शेवटला 1-2 पाऊस पडले की नंतर एकदा तुम्ही ट्रायकोडर्मा तुमच्या सोयाबीनमध्ये फेकून द्या. मित्रांनो, 100% तुमच्या शेतात हरभऱ्याला मर रोगाचा प्रादुर्भाव होणारच नाही. आता बऱ्याच भागामध्ये मी मागच्या वर्षी पाहिलं, मराठवाड्यामध्ये खास करून उमरखेड साईडला 25% प्लॉट सोयाबीनची फक्त हुमणी अळीमुळे खतम झाली. म्हणजे त्याला ते सोयाबीन कापायचं कामच पडलं नाही, एवढा हुमणी अळीचा त्या प्लॉटवर प्रादुर्भाव झाला होता. आपल्या इकडं सोयाबीनला त्या हुमणी अळीचा प्रादुर्भाव होत नाही. आता आपण याच्यामध्ये मेटारायझम आणि बिवेरिया हे 2 घटक घेण्याचं कारण काय आहे की आपल्या सोयाबीनला सुद्धा हुमणीचा प्रादुर्भाव होऊ नये. आणि समोर आपण ऊसाची लागवड करत आहोत आणि ऊसाचं पीक हे 12, 13, 14 महिन्यापर्यंत चालणार आहे मित्रांनो. आणि या दिवसामध्ये ऊसाची कंडिशन पुढच्या वर्षी आपली अशा पद्धतीनं राहणार आहे कमीत कमी. तर याच्यामध्ये आपल्याला आता हुमणी अळीची ड्रिचिंग करणं शक्य आहे का? तर नाही. ड्रीपनं आपण सोडू शकतो, पण आपण काय करतो, पाऊस पडला की पहिल्या पावसानंतरच ऊसामधली ड्रीप काढायचं काम चालू करत असतो. म्हणजे पुन्हा त्या ड्रीपचं आपल्या नुकसान होऊ नये. जे नळ्या आपण टाकलेल्या राहते ते उंदरानं तोडणं किंवा हवा पाण्यानं ऊस पडते, त्याच्यामुळे आपण ड्रीप थोडी लवकर काढतो. म्हणजे त्या ऊसाला आपण हुमणी अळीची प्रक्रिया करू शकत नाही. ते या टायमाला आपण या ऊसाला करू शकत नाही, म्हणून या ऊसाच्या क्षेत्रामध्ये आपण मागच्याच वर्षी हा प्रयोग केलेला आहे. तर सध्या तरी आपल्या शेतात कुठेही हुमणीचा प्रादुर्भाव त्याच्यावर अजून तरी दिसत नाही. तर तसाच आपल्याला या शेतात पण पुढच्या वर्षी हुमणीचा प्रादुर्भाव होऊ नये आणि बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये, फक्त या 2 कारणासाठी आपण आता ड्रिचिंग करत आहोत मित्रांनो. आताचा आपल्याला खर्च पुरला 1200-1300 रुपये हुमणी अळीचा खर्च होतो, 500-1000 रुपये ड्रिचिंग ट्रायकोडर्माचा खर्च होतो. त्याच्यामुळे मित्रांनो 2000 रुपयामध्ये तुमचं 2.5 एकर क्षेत्र पुढच्या वर्षी चांगलं निघते. आणि पाहू शकता तुम्ही, आपण हे कंट्रोलर बायोमी कंपनीचं वापरत आहोत. आपण औषधी प्रत्येक वेळेस सांगतो की अशी 200 लिटरची बॅरेल घ्या. या बॅरेलमध्ये 200 लिटर पाणी बसते मित्रांनो. याचं जेवढं प्रमाण आहे आपण हे 2 लिटर वापरतो. पाहू शकता तुम्ही, हे इथं खाली पडलेले आहेत डबे. हे पाही,
या 200 लिटरचा ड्रम भरून घ्यायचा, याच्यामध्ये 2 लिटर कंट्रोलर टाकून द्यायचं आणि ट्रायकोडर्मा तुम्ही ज्या कंपनीचं घेता त्या कंपनीनुसार त्याचं प्रमाण याच्यामध्ये टाकून द्या. याला चांगलं मिक्स करून घ्या आणि याच्यातलं पाणी तुमच्या पंपामध्ये भरा, म्हणजे तुमच्या औषधाचं आणि पाण्याचं प्रमाण सारखं होईल. कदाचित तुमचे पंप कमी जरी भरले, कुठला पंप अर्धा शिल्लक असताना जरी भरला, तर त्याच्यामध्ये जेवढ्या पाण्याला तेवढं औषधाचं प्रमाण त्याच्यामध्ये सारख्या प्रमाणात तुम्हाला राहील. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की सोयाबीनमध्ये ड्रिचिंग कशा पद्धतीनं आपण करत आहोत. मित्रांनो, याचा अंतर तुम्हाला आपण सांगितलेलंच आहे की 2 तासामधला अंतर हे 21 इंचाचं आहे. 1.25 फुटावर 2 तासाची आपण या व्हेरायटीची लागवड केली होती आणि या सोयाबीनबद्दल आपण मागं सुद्धा एक व्हिडिओ घेतला होता. हे सोयाबीन आपलं बूस्टर कंपनीचं हुतुतू या नावाची ही व्हेरायटी आहे. आता तुम्हाला थोडक्यात समोर आपली ड्रिचिंग चालू आहे, ते ड्रिचिंगचं काम कशा पद्धतीनं आहे ते तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता तुम्ही आता कशा पद्धतीनं ड्रिचिंग करत आहे मित्रांनो. हे या तासात एक जण चालायला पलीकडलं आणि हे 1 तास बाद करून या तासामध्ये 1 जण चालायला. अशा पद्धतीनं आपण ड्रिचिंग करत आहोत. 2.25 फुटाचा फटा असल्यामुळे आपण 1 फटा सोडून ड्रिचिंग करत आहोत मित्रांनो. या तासामध्ये ड्रिचिंग केली, परत हे 1 तास सोडून द्या, परत हे 1 तास करा. आपल्या प्लॉटची आता ड्रिचिंग करणं झाली. त्या काठाला फक्त एका पंपाचं औषध राहिलं. माणसाला फक्त तुम्हाला दाखवायसाठी मी तिथून इथपर्यंत आणायचा प्रयत्न केला आणि दाखवलं की कशा पद्धतीनं आपण ड्रिचिंग करतो. वास्तविक पाहता हे क्षेत्र आपलं ड्रिचिंग करण्याचं काम झालेलं आहे. आता एका पंपाचं तिथं राहिलं, पण तिथं गेलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीनं जुगाड केलं. तिथं आपला पंप संपला आणि आपली माणसं इकडे येऊ लागली, तर आपण त्याला इथं उभं करून घेतलं. आणि सोयाबीनची माहिती सांगता, याला आतापर्यंत आपण कुठल्याही पद्धतीचं खत दिलं नाही. सोयाबीनची आपण लागवड केली होती. या 2.5 एकरमध्ये आपल्याला फक्त मला वाटते 40 किलो बियाणं लागलं पूर्ण 2.5 एकर क्षेत्रामध्ये लागवड करण्यासाठी. आणि एकदम चांगल्या पद्धतीनं आपल्या सोयाबीनची जर्मिनेशनसुद्धा झाली आणि सोयाबीनसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं आज उभा आहे. याला आतापर्यंत 1 स्प्रे घेतला. त्या स्प्रेमध्ये आपण फक्त अळीनाशक आणि 1 ॲम्युनो ॲसिडचा स्प्रे घेतला होता. याच्या व्यतिरिक्त याला दुसरा अजून स्प्रे झाला नाही. आज फक्त याला आपण ड्रिचिंगचं काम केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.